महाराष्ट्रातले काही 107 लोक कुठेतरी नागरिक बेपत्ता पाकिस्तानी आहेत। पाकिस्तानी जे जिथं असतील तिथून पाकिस्तानामध्ये चालते व्हा। कोणी 107 नागरिक हरवले आहेत, एकही हरवलेला नाही। जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सगळे सापडलेले आहेत, सगळे बाहेर चाललेले आहेत, सगळ्यांची घालवायची व्यवस्था केलेली आहे। दोन नेते दोन दावे, प्रश्न एकच, नक्की खरं काय? महाराष्ट्रात आलेले पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाले आहेत की नाहीत? आता महाराष्ट्रातले काही 107 लोक कुठेतरी नागरिक बेपत्ता पाकिस्तानी आहेत। पाकिस्तानी जे जिथं असतील तिथून पाकिस्तानामध्ये चालते व्हा, अन्यथा पोलीस तुम्हाला शोधतील आणि जागेवरच ठोकतील। अशा प्रकारचं या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये चीड निर्माण झाली आहे। असं आहे, मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतो आहे, कृपया याच्यावर उलट्या सीध्या बातम्या करू नका। कोणी 107 नागरिक हरवले आहेत, एकही हरवलेला नाही। जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सगळे सापडलेले आहेत, सगळे बाहेर चाललेले आहेत, सगळ्यांची घालवायची व्यवस्था केलेली आहे। एकही पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी राहणार नाही। माझा अंदाज आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत पूर्ण होऊन जाईल। कारण दावा करणारे कुणी ऐरेगैरे नाही आहेत। एक आहेत राज्याचे मुख्यमंत्री आणि दुसरे आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री। त्यामुळे महाराष्ट्रात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांची योग्य माहिती मिळायलाच हवी होती। पण शिंदेंनी 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याची माहिती दिली आणि सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला। पण सकाळी सकाळी फडणवीसांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आणि एकही पाकिस्तानी बेपत्ता नसल्याचं सांगितलं। तर हे किती गोंधळलेलं गोंधळी सरकार आहे हे आता दिसतंय। एकीकडे मुख्यमंत्री महोदय म्हणतात की पाकिस्तानचा एकही नागरिक महाराष्ट्रात नाही, आणि दुसरीकडे नगरविकास खात्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात की 107 पाकिस्तानी सापटत नाही। पण यात कुठलाच समन्वय दिसतो सरकार म्हणून? कारण का हा नंबर जर असेल तर हा एक तर आला कुठून? इतके लाखो लोक इल्लिगली जर ह्या देशात राहत असतील तर त्यांचंच सरकार आहे ना। मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि होम मिनिस्ट्री हे त्यांचेच आहेत। मग ह्याची माहिती त्यांच्या मंत्रालयांना आहे का नाही याचं उत्तर, हे सगळं उत्तर आम्ही नाही दिलं पाहिजे, सत्ताधाऱ्यांनी दिलं पाहिजे। विसंवादाची मालिका इथंच थांबत नाही। काश्मीरला गेलेल्या मराठी पर्यटकांना परत आणण्यासाठी एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये पोहोचले। आपत्ती व्यवस्थापन मंत्री हे भाजपचे गिरीश महाजन असतानाही शिंदेही काश्मीरमध्ये पोहोचले। विसंवादाची पुढची मालिका बघा। कोकणात महायुतीमध्ये महाशिमगा सुरू आहे। दापोलीत भाजपच्या कार्यकर्त्यांवर जोरदार दगडफेक झाली। पण याच प्रकरणातल्या मुख्य आरोपीला गृहराज्यमंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार योगेश कदम वाचवतायत असा आरोप भाजपचे मंत्री नितेश राणेंनी केला। आता राणेंनी आरोप करताच कदमांचा स्वाभिमान दुखावला ना। FIR मध्ये आज नाव आलं नसेल, कोण असेल वाचवणारे कुठे बसलेले, पण ते का आमच्या मुख्यमंत्री साहेबांपेक्षा मोठे नाही? संबंधित काही खात्यातल्या लोकांनी लक्षात घ्यावं। मला वाटतं काहीतरी 14 लोकांवर काहीतरी FIR दाखल झालेले आहेत आणि मुख्य आरोपी आणि असे आरोपी मला वाटतं ते माझे मित्र आहेत। त्यांना मी एकच सल्ला देईन की माझ्या मतदारसंघामधून मला शहाणपण शिकवण्याची गरज नाही। यानंतरचा विसंवाद आहे तो लाडक्या बहिणींवरून। एकीकडे राज्यातले शीर्ष नेते हे लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणारच असं आश्वासन देत असताना महायुतीतल्या राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ मात्र वेगळा सूर लावून आहेत। असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत, सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। आधी तर विरोधकांनी हे 1500 देणारच नाहीत, यांच्याजवळ देण्याची ऐपतच नाही, अशाच पद्धतीने सुरू केलं होतं। नंतर काय तर 2100 देणार आहे। 1500 दिले नाही ते 2100 कसे, पण 1500 दिल्यावर बाकी 2100वर जास्त जोर धरला, तर तसा काही प्रकार नाहीये। आधी महाविकास आघाडी सरकार कोसळलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असं वाटत असतानाच
शिवसेनेला भाजपसोबत घेऊन जाणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. गेल्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका पुन्हा झाल्या. भाजपला दणदणीत यश मिळालं. शिंदेच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या होत्या. वाटलं शिंदे मुख्यमंत्री होतील, पण पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री पदाची माळ फडणवीसांच्या गळ्यात घातली. तेव्हापासून पुढचा सरसेनापती कोण असा प्रश्न विचारला जातोय. त्रिकोणी सरकारचे तिन्ही कोण वेळ मारून नेतात, पण दुसऱ्या फळीतले नेते मात्र आपल्याच नेत्याला प्रमोट करतात. बावनकुळे साहेबांच्या जर बस चालला तर ते 100 वर्ष मला ठेवतील, पण त्या त्यांच्या त्याच्यावर 2080 पर्यंत राहू देत. आमच्या शुभेच्छा आहेत. पण त्यांच्या शुभेच्छा यातला फक्त मतितार्थ आपण समजून घ्या की या शुभेच्छा आहेत, माझ्या चांगल्या करताच्या शुभेच्छा आहेत. बाकी राजकारणामध्ये रोल बदलत असतात, ते बदललेही पाहिजेत. विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. देवेंद्र फडणवीसजी 2034 पर्यंत या महाराष्ट्रात मुख्यमंत्री राहतील, कारण तोपर्यंत विकसित महाराष्ट्र आपल्याला करायचा आहे. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये मुख्यमंत्री पदावर राहते तोपर्यंत विकसित महाराष्ट्र पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळं आता देवेंद्रजींनाच आपल्याला पुढे करायचं आहे. एकीकडे मोदीजी, दुसरीकडे देवेंद्रजी. एकाला 3 पक्ष घेऊन सरकार चालवणं हे काही खायचं काम नाहीये. जितके पक्ष तितके मतभेद, जितके नेते तितके रुसवे. एकाला मंत्रीपद दिलं तर इतर दोघे नाराज होतात. नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत नुसता कालवा. प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करायचा आहे, प्रत्येकाला दुसऱ्या पक्षाचे पाय खेचायचे आहे. त्यामुळे प्रश्न असा आहे, महायुतीमध्ये महाविसंवाद आहे का? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.